नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्त्वे बघत असताना त्यामधला पहिला घटक संकल्पना म्हणजे काय याविषयीची चर्चा केली होती. तर आता आपण चल म्हणजेच काय याविषयीची चर्चा करणार आहोत. चल हा समाजशास्त्रीय सिद्धांताचा महत्त्वपूर्ण घटक आहे. समाजशास्त्रीय सिद्धांत समानार्थी स्वरूपाच्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक संकल्पना वापरल्या जात असल्याचे आढळून येते. या 2 किंवा त्यापेक्षा अधिक संकल्पनेतील निश्चित फरक अभ्यासकाला जाणून घ्यावा लागतो. काही सामान्य संकल्पना घटनेचे स्वरूप दर्शवितात, तर काही विशिष्ट संकल्पना घटनेची तीव्रता दर्शवितात. यापैकी घटनेची विशेषता प्रकट करणाऱ्या संकल्पनेला चल अशी संज्ञा दिलेली आहे. समाजशास्त्रीय सिद्धांतात चल ही एक प्रकारची संकल्पनाच मांडण्यात येते. म्हणून सिद्धांत निर्मिती प्रक्रियेत 2 प्रकारच्या संकल्पनांचा वापर केला जातो. एक आहे विशिष्ट घटनेला लेबल लावणारी संकल्पना आणि 2 घटकांमध्ये फरक दर्शवणारी संकल्पना. तर चल हे समाजशास्त्रीय सिद्धांताच्या महत्त्वाचा घटक म्हणून मानले जाते. त्याच्यामध्ये एखादी घटना कशी घडली त्या घटनेतील विशिष्ट अशा तत्त्वाला मान्यता देण्याचे कार्य किंवा त्या विशिष्ट घटकाला किंवा त्या घटनेला विशिष्ट अशी संकल्पना किंवा महत्त्वपूर्णता देण्यासाठी जे चल वापरले जाते ते विशिष्ट असे चल असतात. तर 2 घटनांमध्ये फरक दर्शवणारी जी संकल्पना आहे म्हणजेच काय की दोन्ही घटना घडल्यानंतर त्याच्यामधील फरक, कारण घटना एक स्वरूपाची असली तरीही त्यामधील जो फरक आहे हा फरक कितपत आहे याचा शोध घेण्याचं कार्य हे 2 घटनांमधील फरक दर्शवणारी संकल्पना या चलाच्या माध्यमातून वापरताना आपल्याला दिसून येते. तर पहिल्या प्रकारच्या संकल्पनांच्या आधारे आपणास त्या वस्तूंची किंवा घटनेची ओळख होते, कारण त्यात लेबल लावलेले असते. उदाहरण बघा, कुत्रा, मांजर, समूह, सामाजिक वर्ग इत्यादी. या घटनेच्या वा वस्तूच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल काहीही माहिती नसते. उदाहरण सामाजिक वर्ग, सोशल क्लास, कोणता वर्ग, उच्च, मध्यम, कनिष्ठ, आकार, श्रेष्ठ, कनिष्ठ इत्यादी वैशिष्ट्यांचा अर्थबोध होत नाही. तर आता बघा की सामाजिक वर्गाची जोपासना करत असताना किंवा सामाजिक वर्गाविषयीची माहिती घेत असताना तो वर्ग कशा प्रकारचा आहे, श्रीमंत आहे की मध्यम आहे की गरीब आहे, ही जो संकल्पनात्मक दृष्टिकोन आहे हा संकल्पनात्मक दृष्टिकोन त्या क्षेत्राशी किंवा त्या घटनाशी जोडताना आपल्याला दिसून येतो. एखाद्या कार्याची माहिती घेत असताना त्या कार्यामधली विशिष्टता किंवा अर्थबोधता ही कशा प्रकारची आहे ही चलाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. चलाच्या माध्यमातून ज्या काही तुलनात्मक गोष्टी किंवा जे तुलनात्मक अध्ययन आहे याच्या माध्यमातून 2 गोष्टींची विशेषता दर्शविताना या चलाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये बघा की ज्या घटनेतील चलात्मक वैशिष्ट्ये वा गुण दर्शवली जाऊ शकतात, उदाहरण आकार, मात्रा, भिन्नता, तीव्रता इत्यादी. तसेच समूहाशी वैशिष्ट्यांच्या आधारे स्पष्ट होत नाही. त्यामुळे सिद्धांत निर्मितीकरिता संकल्पनेचे चल वैशिष्ट्ये ही अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येते. कारण बघा की एखाद्या गोष्टीतील गुण, म्हणजेच जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या वस्तूचा आकार असेल, नंतर मात्रा आहे, भिन्नता आहे, तीव्रता आहे, या गुणात्मक गोष्टींच्या आधारे चलाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये बघा की सिद्धांत निर्मितीकरिता संकल्पनेचे चल, वैशिष्ट्ये वा गुण दर्शविणे अतिशय आवश्यक आहे. तर आता बघा की संकल्पनांमध्ये चलाची जी भूमिका आहे ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, कारण याच्या माध्यमातून त्या गुणांची वैशिष्ट्यता म्हणजेच काय की सामाजिक गोष्टींचा विचार करत असताना, सामाजिक बदलाची भूमिका मांडत असताना ती भूमिका कशा प्रकारची आहे, कारण समाज नेतृत्व करत असताना किंवा सामाजिक संकल्पनांशी जोड घालत असताना ही जोड निश्चितच समाज विकासासाठी उपयुक्त ठरते काय याविषयीची चर्चा यामध्ये करण्यात येत असते. गोष्टींचे गुणतत्व किंवा गोष्टींचा जो मूळ आधार आहे हा मूळ आधार निश्चित प्रक्रियेशी कसा जोडला गेला किंवा सामाजिक संकल्पनेशी चल हा घटक कसा महत्त्वपूर्ण ठरत गेला याची विशेषता ही गोष्टींचे गुणधर्म, तत्वांची गुणवैशिष्ट्ये आणि सामाजिक प्रक्रियेचा
विचार या गोष्टींच्या माध्यमातून चल ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरताना दिसून येते. त्यामुळे चलाच्या आधारे दोन घटनांमधील अंतर किंवा फरक स्पष्टपणे पाहू शकतो. आता बघा की दोन घटनांमधील जो अंतर किंवा फरक आहे हे चलाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. कारण विशिष्ट घटना, एखादी घटना घडल्यानंतर ती विशिष्ट कशा प्रकारे आहे किंवा विशिष्टत्व त्या घटनेचं कशा प्रकारे आहे याची जोपासना करण्याचं कार्य सामाजिक संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येते. सामाजिक संकल्पनेची भूमिका मांडत असताना चल हे अतिशय महत्त्वाचे ठरताना आपल्याला दिसून येते. आता बघा की सिद्धांताचा मुख्य हेतू हा दोन चलातील परस्पर संबंध स्पष्ट करणे हाच असतो. तर आता काय की सिद्धांताचा जो मुख्य हेतू आहे तर तो काय की ज्या दोन गोष्टी आहे किंवा ज्या दोन घटना आहे याच्यातील परस्पर संबंध. कारण सामाजिक सिद्धांताची निर्मिती अनेक समाजशास्त्रज्ञांनी केलेली आपल्याला दिसून येते. तर हे सिद्धांत समाजशास्त्राच्या विकासासाठी किंवा समाजशास्त्राला महत्त्वपूर्ण असे स्थान प्राप्त करून देण्यासाठी कितपत योग्य आहे याची भूमिका या चलाच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसून येते. वैज्ञानिक सिद्धांतातील संकल्पना चलाच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यासकाला जाणीव करून देत असतात. आता बघा वैज्ञानिक सिद्धांतातील संकल्पना या विशिष्ट गुणतत्वांच्या आधारे चलाचे महत्त्व आपल्याला सांगत असतात किंवा जाणीव करून देत असतात. त्यामुळे घटनेतील परिवर्तनात्मक सहसंबंध दुसऱ्या घटनेशी कोणत्याही अभ्यासकाला जोडता येतो. आता बघा की जर आपण उदाहरण घ्यायचं झालं पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन घटकांचा जर आपण विचार केला तर या दोन घटकांमध्ये पारंपरिकतेतूनच आधुनिकतेकडे जो कल आलेला आहे म्हणजेच काय की जो इतिहास घडून गेला त्या इतिहासाची माहिती किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोन प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल आणि आता आधुनिक काळ असेल तर निश्चितच पारंपरिकतेची जोड घेऊनच आधुनिकता हा घटक जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे विशिष्ट गुणतत्व किंवा गुणवैशिष्ट्यांच्या आधारे सामाजिक संबंधाची जी बांधिलकी आहे ही चलाच्या माध्यमातून म्हणजेच काय की दोन गोष्टीतील किंवा दोन घटनेतील जो परस्पर संबंध आहे हा चलाच्या माध्यमातून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे घटनेतील परिवर्तनात्मक सहसंबंध दुसऱ्या घटनेशी कोणत्याही अभ्यासकाला जोडता येतो. कारण दोन गटातील जे काही किंवा दोन घटनातील जो परस्पर संबंध आहे हा परिवर्तनात्मक सहसंबंध. कारण ज्याप्रमाणे परिवर्तन ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे समाजशास्त्रीय दृष्टिकोन अभ्यासत असताना समाजशास्त्रीय दृष्टिकोनाची जी काही गुणवैशिष्ट्ये आहे यामध्ये जो सहसंबंध आहे हा चलाच्या माध्यमातून किंवा परस्पर संबंधांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. तर सामाजिक घटक जे आहे हे सामाजिक घटक विशिष्ट गुणतत्वांच्या आधारे किंवा गुणवैशिष्ट्यांच्या आधारे कितपत महत्त्वाचे ठरत आहे हे या चलाच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसून येते. कारण ज्या समाजशास्त्रीय अभ्यासकांनी दोन गोष्टीतील साम्य किंवा दोन गोष्टीतील परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी चलाची भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. तर संकल्पना व चल यांच्या आधारावर केलेली वैज्ञानिक मांडणी म्हणजेच सिद्धांत होय. आता बघा की आपण मागच्या सत्रात संकल्पना म्हणजेच काय शिकलो की एखाद्या गोष्टीमध्ये असणारं तथ्य किंवा एखादी कल्पना मांडत असताना ती कल्पना मानवी विकासाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे किंवा समाजशास्त्रीय दृष्टिकोन मांडत असताना त्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनाची जी भूमिका आहे ही कितपत योग्य आहे या घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येत असतो. त्याच प्रकारे चलाच्या माध्यमातून दोन संकल्पना किंवा दोन कल्पना, दोन गोष्टी, दोन घटना याच्यातील संबंध, परस्पर संबंध अभ्यासण्यासाठी चलाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे चल हे अतिशय महत्त्वाची समाजशास्त्रीय सिद्धांतातील घटक तत्वामधील महत्त्वाची भूमिका दर्शवताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे चल हा समाजशास्त्रीय सिद्धांताचा महत्त्वपूर्ण घटक आहे असं म्हणल्या जाते. कारण याच्या माध्यमातून विशिष्ट अशा दोन संकल्पनांचा मेळ किंवा दोन संकल्पनांमधील परस्पर संबंध किंवा दोन घटकांमधील आंतरिकता किंवा दोन घटकांमधील जे विशिष्टता आहे ही संकल्पनेच्या माध्यमातून जोडली जात असते.
त्यामुळे समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून चलाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असताना आपल्याला दिसून येते. नंतर आहे सैद्धांतिक विधाने. सैद्धांतिक विधाने म्हणजेच काय की संकल्पनातील तार्किक परस्पर संबंध हा सिद्धांताचा आत्मा होय. तर संकल्पनातील तार्किक परस्पर संबंध म्हणजेच काय की दोन गोष्टींमधील साम्य किंवा दोन गोष्टींमधील जे विचार आहे हे विचार कितपत महत्त्वपूर्ण आहे किंवा सामाजिक संबंधाचा परस्पर जो घटक आहे हा संकल्पनातील तार्किकता म्हणजेच काय की विशिष्टता कितपत स्पष्ट करू शकतात याचा सैद्धांतिक विधानाशी संबंध जोडला जाताना आपल्याला दिसून येतो. सिद्धांत संकल्पना परस्पर संबंधित असतात. सैद्धांतिक विधान म्हणजे संकल्पनांचा संबंध होय. आता बघा की सैद्धांतिक संकल्पना म्हणजेच काय की संकल्पनांचा संबंध होय याच्या माध्यमातून विशिष्ट असे गुण सिद्धांताच्या तत्वांशी जोडले जात असतात. सिद्धांत हे विकास कार्याचे काम करताना त्या संकल्पनातील तार्किक परस्पर संबंध हा विशेषत्वाने किती महत्त्वपूर्ण आहे याबद्दलची विचारणा यामध्ये करण्यात येत असते. तर आता बघा की या सैद्धांतिक विधानाच्या आधारे घटनांचे विवेचन विश्लेषण केल्या जाऊ शकते. घटना का व कशा घडतात व त्या कोणत्या प्रकारे परस्परांशी संबंधित आहे याचे विवेचन केल्या जाऊ शकते. तर याच्यामध्ये बघा की विशिष्ट जे काही घटनांचे विवेचन आहे किंवा जी काही घटनांची दृष्टिकोन आहे किंवा जे काही घटनांची मांडणी केलेली आहे ही मांडणी समाजशास्त्रीय संकल्पनांच्या माध्यमातून विशिष्ट कशा प्रकारे ठरत असते यासाठी विश्लेषण केल्या जाऊ शकते. विश्लेषणाच्या माध्यमातून दोन घटकातील परस्पर संबंध किंवा एखाद्या घटकाची विशिष्टता ही सैद्धांतिक विधानाच्या आधारे तपासली जाताना आपल्याला दिसून येते. घटना का व कशा घडतात आणि त्याचा संबंध कशा प्रकारे परस्परांशी येतो. म्हणजेच काय की एखादी घटना समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करताना ती घटना कशा प्रकारे घडली. तर कारण प्राचीनतेकडून आधुनिककडे जेव्हा आपण जातो तर आधुनिकतेचा जो विचार आहे हा निश्चितच पारंपरिक दृष्टिकोनाला धरूनच आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण पारंपरिकतेतूनच जेव्हा मानव एकत्रित येऊ लागला तो समूह करून राहू लागला. या समूहाच्या माध्यमातून सामाजिक समस्या निर्माण होऊ लागल्या आणि या सामाजिक समस्यांचा शोध घेण्यासाठी किंवा या समस्यांचं समाधान करण्यासाठी मानवाने सिद्धांताची निर्मिती केलेली आहे. विशिष्ट अशा सैद्धांतिक विधानाच्या आधारे त्यातून विशिष्ट असं गुणतत्व समाजशास्त्राशी जोडल्या गेलेले आपल्याला दिसून येते. अशा गुण वैशिष्ट्यानुसार जे वर्गीकरण केले जाते त्याच्या आधारे घटनेला कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांमधील संबंध अभ्यासला जातो. घटना व घटक यातील क्रमबद्धता अभ्यासल्यानंतरच घटनेची वास्तवता स्पष्ट होत असते. तर आता बघा घटना आणि घटक एखादी घटना कशी घडली आणि त्याला कोणकोणते घटक कारणीभूत होते या घटकांचा परस्पर अभ्यास किंवा परस्पर संबंध हा सैद्धांतिक विधानाच्या आधारे समाजशास्त्रीय सिद्धांताच्या घटक तत्वांमध्ये करण्यात येत असतो. त्यामध्ये बघा की घटना आणि घटक यामधील जो क्रमबद्धता किंवा अभ्यासल्यानंतर घटनेची वास्तवता म्हणजेच काय त्या घटनेची अनुभवशीलता किंवा वास्तविकता ही निश्चितच समोर येताना आपल्याला दिसून येते. सामाजिक समतेच्या आधारे विशिष्ट गुणवैशिष्ट्यांच्या आधारे सैद्धांतिक विधाने ही सामाजिक सिद्धांताच्या विकासास महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येते. नंतर बघा तेव्हा जशी घटनेची वास्तवता एखाद्या शास्त्रीय विधानातून स्पष्ट केली जाते तेव्हाच ते सैद्धांतिक विधान म्हणून ओळखले जाते. म्हणजेच काय ज्याप्रमाणे समाजाला शास्त्राचा दर्जा दिला त्याचप्रमाणे सामाजिक सिद्धांत तपासत असताना त्या सिद्धांताला शास्त्रीयतेची जोड दिल्यानंतर ही जोड निश्चितच सैद्धांतिक विधाने स्पष्ट करताना सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक दृष्टिकोनातील तत्वांची मांडणी ही पद्धतशीरपणे होताना आपल्याला दिसून येते. बघा की संकल्पनांच्या व चलांच्या आधारावर सामाजिक घडामोडी संदर्भात जे शास्त्रीय विधान केले जाते
तेव्हा ते सैद्धांतिक विधान म्हणून ओळखले जाते. सामाजिक घडामोडी संदर्भात जेव्हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्धांताची तपासणी केली जाते किंवा समाजशास्त्रीय सिद्धांत मांडत असताना योग्य ती सामाजिक दृष्टिकोन किंवा सामाजिक परिवर्तनशीलता तपासली जाते, तर त्यामध्ये सामाजिक घडामोडींची जी दर्शनता आहे किंवा सामाजिक घडामोडींची जी शास्त्रीय विधान केले जाते, या शास्त्रीय विधानावरून विशिष्ट असे सैद्धांतिक विधान म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येते. शास्त्रीय विधानांचे सैद्धांतिक विधानात रूपांतर करायचे झाल्यास त्या विधानांचा पडताळा करून पाहणे आवश्यक असते. उदाहरणांच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. तर आता बघा, शास्त्रीय विधाने ही सैद्धांतिक विधानामध्ये रूपांतर करायची असल्यास त्या विधानांचा पडताळा करणे म्हणजेच काय, की समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून किंवा समाजशास्त्रीय विकासाच्या माध्यमातून हे जे काही घटक तपासले जातील, निश्चितच सामाजिक सिद्धांताच्या महत्त्वपूर्ण अशा घटकांना त्या विधानांचे रूपांतर करण्यात येते. त्या विधानांचा पडताळा म्हणजेच काय, की त्या विधानांची स्पष्टता, त्या विधानांची अनुकूलता तपासली जाते. नंतरच त्यांचे रूपांतर हे सैद्धांतिक विधानामध्ये करण्यात येत असते. नंतर आहे अभ्यासातून दिसून येणाऱ्या परिणामात समानता दिसून आल्यास शास्त्रीय विधानांचे सैद्धांतिक विधानात रूपांतर होत असते. सामाजिक शास्त्रात नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत सैद्धांतिक विधानाचे प्रमाण अल्प आढळते. आता बघा, की सामाजिक शास्त्रात नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत सैद्धांतिक विधाने, आता बघा नैसर्गिक दृष्टिकोन जर आपण विचार केला तर निसर्ग आणि मानव यांचा जो संबंध आहे हा तत्वता आदिम काळापासून आपण आलेला समजून येतो आपल्याला. कारण मानव जेव्हा समाज करून राहू लागला तेव्हा समाज निर्मितीच्या आधी तो जंगलामध्येच राहत होता. नैसर्गिकतेची त्याची जोड होती, पण निश्चितच ज्या समस्यांचं समाधान शोधण्यासाठी माणूस समाज करून राहू लागला, समूह करून राहू लागला, त्याच्याच माध्यमातून नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत सैद्धांतिक विधानाचे प्रमाण हे अल्प असताना आपल्याला दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सामाजिक शास्त्रात वस्तुनिष्ठ तंत्राचा व वस्तुनिष्ठ निरीक्षण तंत्राचा अभ्यास होय. तर आता बघा, वस्तुनिष्ठ तंत्र आणि वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करीत असताना त्या निरीक्षणाची परिणामकारकता किंवा एखाद्या गोष्टीची वस्तुनिष्ठता तपासत असताना त्या वस्तुनिष्ठतेतून निर्माण होणारे दृष्टिकोन किंवा निर्माण होणारी परिणामकारकता तपासत असताना निश्चितच सामाजिक सिद्धांताशी त्याची जोड कशा प्रकारे जोडली गेलेली आहे किंवा सामाजिक सिद्धांताची जी परिसीमा आहे ही परिसीमा सामाजिक दृष्टिकोनातून कितपत महत्त्वपूर्ण आहे याची महत्त्वपूर्ण भूमिका ही सैद्धांतिक विधानाच्या आधारे स्पष्ट होताना दिसून येते. त्यामुळेच समाजशास्त्रीय अनेक शास्त्रीय विधाने सापेक्ष स्वरूपाची असल्याने या काळात सर्व समाजात समान स्वरूपाचे लागू पडतील असे सैद्धांतिक विधाने फारच अल्प प्रमाणात आढळतात. म्हणूनच समाजशास्त्रात सैद्धांतिक विधानाची विश्वसनीयता वेळोवेळी पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हाच ते विधान सार्वत्रिक स्वरूपाचे ठरू शकते. कारण समाज विकासाचा किंवा समाज प्रगतीचा जर आपण विचार केला तर निश्चितच समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी त्या घटकांची किंवा त्या तत्वांची मांडणी ही पद्धतशीरपणे आणि क्रमबद्धतेने करण्यात यावी. कारण सूत्रबद्ध पद्धतीच्या रचनेतून किंवा त्या स्वरूपातून राजकीय सिद्धांताची दृष्टिकोन किंवा सैद्धांतिक विधानाची महत्त्वपूर्णता आणि विशिष्टता लक्षात येताना आपल्याला दिसून येते. नंतरचा पॉईंट आहे सिद्धांताची रचना. आता सिद्धांताची रचना म्हणजेच काय, की एखाद्या घटनेची किंवा एखाद्या वास्तवतेचं किंवा अनुभवातून जेव्हा माणूस शिकतो तर या अनुभवाची ठेवण तो कशा प्रकारे करतो. कारण एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण अनुभव घेतो या अनुभवाच्या माध्यमातून विशिष्ट असे गुणधर्म त्या सैद्धांतिक रचनेच्या माध्यमातून निर्माण होताना आपल्याला दिसून येत असतात. सैद्धांतिक विधानाची मांडणी करताना प्राकृतिक
समाजशास्त्रात सूत्र पद्धतीचा अवलंब करतात। आता सूत्र पद्धती आपण भूमिती असेल, नंतर अनेक आलेख असेल, नंतर एखाद्या गोष्टींची परिणामकारकता मोजायची असेल तर निश्चितच सूत्रांचा वापर होताना आपल्याला दिसून येतो। त्यामुळे सिद्धांताची रचना करीत असताना त्या सिद्धांताची परिपक्वता किंवा परिपूर्णता ही कितपत आहे, समाज विकासासाठी सामाजिक दृष्टिकोन कितपत महत्त्वाचे आहेत याचा पडताळा सैद्धांतिक रचनेच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते। कारण समाजशास्त्रात तथ्यांची गुणात्मक व संख्यात्मकता याचे मोजमाप करण्यासाठी कोणत्याही परिणामांचा अवलंब करता येत नाही। सामाजिक स्थित्यंतराच्या संदर्भात संकलित केली जातात। ही सर्व तथ्ये वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची अधिक असल्याने तर्काच्या आधारावर त्यांची सूत्रात मांडणी करणे हे समाजशास्त्रीय संशोधन संख्याशास्त्राचा व समाजनीती प्रमाणाचा उपयोग केला जात असल्याने सूत्र पद्धतीच्या आधारावर सिद्धांताची निर्मिती करणे शक्य होते। त्यामुळे या घटनांचा किंवा सिद्धांताची रचना करीत असताना सिद्धांतिक विधानांचे एकत्रीकरण किंवा संयुक्तीकरण केल्या जाते आणि सैद्धांतिक सुसूत्रीकरण किंवा रचनेच्या माध्यमातून निर्माण होते। समाजशास्त्रीय सिद्धांतात सैद्धांतिक विधानाचे संयुक्तीकरण किंवा सुसूत्रीकरण होण्याच्या बाबत सापेक्षताच मतभिन्नता दिसून येते। अशा प्रकारची मतभिन्नता किंवा विवाद समाजशास्त्रीय विश्लेषणात आढळून येते। J.H. टर्नर यांनी द स्ट्रक्चर्स ऑफ सोशॉलॉजिकल थेरी या ग्रंथात सैद्धांतिक रचनेतील भिन्नता म्हणजे ज्या सैद्धांतिक रचना आहे किंवा जी सिद्धांताची मांडणी आहे ही मांडणी तत्वता वेगवेगळी असू शकते यांचे महत्त्वपूर्ण असे लिखाण या ग्रंथामध्ये त्यांनी केलेले आहे। त्यातील आकृतीचा जर आपण विचार केला तर व्याख्या, संकल्पना, चल, विधाने आणि सैद्धांतिक रचना याच्या माध्यमातून सैद्धांतिक रचनेच्या माध्यमातून व्याख्या असेल, संकल्पना असेल, चल असेल, विधाने असेल, सैद्धांतिक रचना याच्या माध्यमातून तात्विक सैद्धांतिक योजना, विश्लेषणात्मक योजना, विधानात्मक योजना आणि आदर्श प्रारूप योजना या घटकांचा समावेश याच्यामध्ये करताना आपल्याला दिसून येतो। त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे ही समाजशास्त्रीय सिद्धांताला महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक अशी ठरत असतात। त्यामुळे समाजशास्त्रीय सिद्धांताची घटक तत्वे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ती विशिष्ट सिद्धांताच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्यांची वैशिष्ट्यता ही महत्त्वपूर्ण असताना आपल्याला दिसून येते।